सार्थ एकनाथी भागवत अध्याय 3 भाग 4. विषयावस्था ही अनिवार्य असल्यामुळे आपल्या सत्तेने तिचा त्याग करवत नाही. तेणेकरून मुमुक्षूंच्या चित्ताला अनुतापाने अत्यंत व्यथा होते. खरोखर विषयावर अत्यंत प्रीती नसतानाही विषयाचा त्याग स्वतः करवत नाही. अशा साधकांसाठी शास्त्रांनी काही नियम लावून दिलेले आहेत. विषयाची आसक्ती नाही, पण विषयाची निवृत्तीही होत नाही, अशी काही साधकांची स्थिती असते. त्यांना शास्त्राने काही नियम करून दिलेले आहेत. जो केवळ विषयासक्त असतो तो शास्त्रार्थ कधीच मानत नाही, किंवा जो जीवन्मुक्त झालेला असतो तोही शास्त्रार्थ मान्य असून मानित नाही. मृगजळाची जशी स्थिती भासते तसे मुक्तांना विषय भासतात. तेव्हा अशा मृगजळवत विषयाच्या निवृत्तीसाठी कोणत्या शास्त्रातील नियम त्यांनी पाळावा. तात्पर्य अति आसक्त असतात त्यांना व निखालस विरक्त असतात त्यांनाही येथील शास्त्रनियम लागू पडत नाही. फक्त मुमुक्षूंनाच शास्त्राचे नियम नेमू शकतात. गुरु शिष्यांचा संवाद चालला म्हणजे ज्ञानार्थाचा बोध होतो, पण त्या बोधामध्ये विषय बाधा आड येते. ती तशी येऊ नये म्हणून शास्त्रातील नियम प्रसिद्ध आहेत. मानसिक, वाचिक, कायिक कर्मानुरोधाने विषय बाधा 3 प्रकारची असते. त्या तिन्हींनाही 3 प्रकारचे नियम शास्त्राने केलेले आहेत. मनाला शम, शांतीला नेम, इंद्रियांना दम, निग्रहाचा नेम आणि वाणीला सत्याचा नेम, असे तिन्हींनाही 3 नियम केलेले आहेत. विषय कामरूप हत्ती हा मीपणाच्या मदाने अतिशय उन्मत्त होऊन तारुण्याने धुंद झाल्यामुळे विधीचे बंधन तो ताडकन तोडून टाकतो. सहृदय असो, राजा असो की गुरु असो, चट साऱ्यांना तो झुगारून देतो. सोंडेने स्वर्गाच्या शिखराला विळखा घालतो आणि अपरंपार भरलेल्या नरकाच्या नदीमध्ये अतिदुस्तर बुड्या मारतो. कदाचित धर्मरूप जलाने त्याला धुतलाच तर लोभाची धूळ तो लगेच मस्तकावर घालून घेतो आणि ब्रह्मदेवादिकांसारख्या साऱ्यांना पायाखाली घोसळून अहंतेच्या व ममतेच्या गर्जना करतो. त्याला विवेक हाच महात असून तोच एकटा त्याच्या डोक्यावर चढू शकतो आणि शास्त्रविधीच्या अंकुशाने त्याला करकरून आवरून धरतो. त्यावर वैराग्ययुक्त उपशमाचा पहारा ठेवून दमाच्या साखळदंडाने आवळून तो विवेकरूपी महात त्याला सत्याच्या खांबाला घट्ट बांधून ठेवतो. मानसिक, वाचिक आणि कायिक अशा 3 प्रकारच्या कमानी विषयाची अत्यंत बाधा होत असते. त्या तिन्हींना 3 प्रकारचे नियम आहेत. राजा, त्या नियमांचे वर्म ऐक. शमाची स्थिती अशी आहे की तो विषयावरील आसक्ती काढून मनबुद्धी आदी करून चित्तवृत्ती आहेत त्यांना वळवून परमार्थाकडे लावतो. पूर्वेकडे सूर्य उगवला म्हणजे अंधार हा त्रिभुवनाला सोडून जातो, त्याप्रमाणे गुरुपदेशाने शम प्राप्त झाला की मनातील विषयाची आपोआप निवृत्ती होते. बाह्य इंद्रियाच्या प्रवृत्ती गुरुपदेशानुसार दमाने दाबून टाकल्या म्हणजे मग क्षमाच्या संगतीने इंद्रियांच्या कर्माची निवृत्ती होते. कन्येचा प्रतिपाळ करून ती जावयाला दान दिली म्हणजे जशी ती बापाच्या कुलगोत्राला सोडून देते, त्याप्रमाणे दमाच्या साह्याने इंद्रिये विषयाला सोडून देतात. वाणी कदाचित बहकत सुटेल म्हणून तिला सत्याची बेडी घालून अत्यंत शुद्ध व स्थिर करून ठेवतात. सत्यवक्ता असेल त्याला ब्रह्मादी देवही वंदन करतात आणि असत्य बोलणारा अधोगती प्राप्त होते. असे जे प्रतिपादन करतात ते सुद्धा खोटे बोलतात. पण रामनामाच्या सतत उच्चाराने व स्मरणाने ती वाचा पवित्र झालेली असते. ती पुढे कधी कल्पातीही असत्यामध्ये बुडत नाही. घुसळून काढलेले लोणी पुन्हा ताकात टाकले तरी बुडत नाही. त्याप्रमाणे नामाने वाणी पवित्र झाली म्हणजे तिला असत्य कधी शिवत नाही. ज्याप्रमाणे सूर्याची किरणे लागले म्हणजे तुपाच्या कण्या आपोआप विरघळतात, त्याचप्रमाणे सत्याच्या निश्चयापुढे असत्य दिपून जाऊन ते समूळ नाहीसेच होते.
चंदन वृक्षाच्या सभोवती असलेले खैराचे व बोरीचे वृक्ष सामान्य काष्ठत्वाला मुक्तात आणि चंदनरूप होतात. त्याप्रमाणे नामाच्या गजराने वाणीमध्ये निजसत्य प्रकट होते. सूर्याचा प्रकाश पडला की काजवे जसे लोपून जातात, त्याप्रमाणे रामनामाच्या प्रभावाने असत्य आपोआप लोपून जाते. अमावस्येनंतर प्रतिपदेला कुहू म्हणजे चंद्रकला नसण्याचा काल गेल्यावर राहू सूर्यबिंबाला सोडतो, तेव्हा प्रकाशाचा समूह जगात प्रकट होतो. त्याचप्रमाणे असत्याचा पराभव केल्यामुळे वाणी ही सत्यभ्रमाने प्रकट होते. ज्याप्रमाणे राजाच्या आज्ञेनुसार प्रज्ञा ही आपापल्या धर्माने वागते. सत्याहून दुसरे तप नाही, सत्याहून दुसरा मार्ग नाही, कारण सत्याने सद्रूपाची प्राप्ती होते व सत्यानेच साधक निष्पाप होतात. अशा प्रकारे काया वाचा मनाने शम दम व सत्य एतक लक्षणात्मक 3 प्रकारांनी जे आपले नियमन करतो त्याचे विषयाचे धरणे तात्काळ उठते. अशा प्रकारच्या स्वार्थ साधण्याकरिता अंतःकरणामध्ये भगवच्छास्त्राची आवड धरावी, पण दुसऱ्या शास्त्राला द्वेषभावनेने निंदेने बोटही लावू नये. कारण एकाची स्तुती व एकाची निंदा केली असता अंगी दोष लागतो. यासाठी साधक निंदेच्या वाटेला जात नाही. अर्धांगी लक्ष्मी असते, तिला मात्र वंदन करावे, आणि पायांपासून गंगा निघालेली असते, तिची काय निंदा करावी. आपली आई असेल तर तिला मात्र नमस्कार करावा, आणि इतर स्त्रिया काय लाथाडून द्याव्यात. आपल्या उपास्याचे भजन करावेच, परंतु ते निंदा आणि स्तुती दोन्ही सोडून करावे. जो निजसत्य धारण करून मौनी होती तोच ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होतो. आता इतकी यातायात न करता, ही कष्टस्थिती न सोसता एकनिष्ठेने भगवती केली असता हरिभक्तांना अनायसे मुक्ती प्राप्त होते. हे राजा, ज्या भक्तीची निजस्थिती म्हणजे खरे रूप काय हे आणि हरिभक्त सुलभ रीतीने परमप्राप्ती कशी पावतात ते सांगतो, ऐक. भक्तीचे मुख्य साधन हे की श्रीहरीचे दिव्य जन्म, दिव्य गुण व दिव्य कर्मे यांचे पूर्ण श्रद्धेने श्रावण करावे व स्वानंदाने हरिकीर्तन करावे. हरिकीर्तनाच्या पुढे इतर सर्व साधने अगदी कमी प्रतीची ठरतात. हरीच्या लीला अत्यंत थोर आणि अद्भुत आहेत. त्यांचे गायन केले असता मनाला अत्यंत आल्हाद होतो. समुद्रामध्ये पाषाण तारले, हाताने गोवर्धन पर्वत उचलून धरला, साऱ्या नागरिकांची झोपमोड न करता मथुरा द्वारकेमध्ये आणली, मेलेला गुरुचा पुत्र आणून दिला, मुखाने दावाग्नी गिळून टाकला, आपल्या मातेच्या संतोषाकरता कंसाने मारलेल्या तिच्या गर्भांना आणून दाखवले, अजन्मा असून असंख्य जन्म देणारा, अकर्मा असून अद्भुत कर्मे करणारा, अगुणी असून गुणामध्ये वागणारा असा तो श्रीपती त्यांची गुणकर्मे वर्णन केली असता त्याला फार संतोष होतो. तो मुळातच आनंदघन, तो सुद्धा जन्मकर्म गुणलीला कीर्तनामध्ये गायल्याने प्रसन्न होऊन स्वानंदाने डोलू लागतो. अशा प्रकारे कीर्तनामध्ये हरीची कीर्ती गायली असता चित्तवृत्ती निर्मळ होते व त्या वृत्तीमध्ये ध्यानाची मूर्ती ठसते. राजा ती ध्यानस्थिती सांगतो, ऐक. मस्तकावर मुकुट, कानात कुंडले, कमरेत मेखळा व भरजरी पितांबर नेसलेला व गळ्यात पायघोळ रुळत असलेली वैजंतीमाळा अशांनी युक्त जो मेघश्याम शोभत असतो, अशी सुंदर सगुण मूर्ती मनश्चक्षू पुढे उभी राहते. किंवा नामरूपगुणाचे निरसन करून निर्गुण स्वरूप म्हणजे परिपूर्ण ब्रह्म शुद्ध चैतन्य अंतःकरणामध्ये स्फुरू लागते. असे ध्यान अंतःकरणामध्ये ठसावले की भक्तांची सबाह्य क्रिया कृष्णार्पणच होते. इतकेच नव्हे तर स्त्रीपुत्रादिकसुद्धा सर्व सवे करून कृष्णार्पण होतात असे समज. अग्निहोत्रादिक याग व होम, ग्रहणादिकांत केलेले उत्तमोत्तम दान व तप म्हणजे वर्णश्रमाप्रमाणे यथोचित केलेला जो स्वधर्म, तो वेदोक्त शास्त्रोक्त आवरण विधिविधानानंतर तंत्रानुसार गुरु दीक्षा देऊन लाभलेला शुद्ध मंत्र किंवा केवळ भगवान मंत्र यांचा केलेला जप इत्यादी सर्व, अर्थात यज्ञ, दान, धर्माचरण, तप, दीक्षामंत्र किंवा नामाचा जप यात संकल्प न घालता निर्विकल्प मनाने कृष्णार्पण करावे. अशा रीतीने वागून हरीला जे अनन्य भावाने शरण जातात ते हरीच्या पूर्ण प्रीतीस पात्र होतात.
आणि आई जशी तान्ह्या मुलाचे पालन करते त्याप्रमाणे त्याचाही श्रीहरी प्रतिपाळ करतो. याकरता उदरनिर्वाहाचे जे जे उद्योग असतील ते सुद्धा कृष्णार्पणच करावेत. ज्ञानसंपन्न भक्त असतात ते हे माझे असे म्हणून कधीही अभिमान धरत नाही. ज्याची मनामध्ये आपल्याला अतिशय आवड असते, ज्याची आपल्याला अत्यंत प्रीती असते, ते सर्व गुरुवाक्यावर विश्वास ठेवून भक्त कृष्णार्पण करतात आणि त्यासाठी अष्टोप्रहर आपले शरीर स्वयमेमध्ये झिजवतात. अर्धे निमिषसुद्धा विषयाकार व्यापार करीत नाहीत. अन्नाकरता वेडे होऊन ते श्रीमंताच्या पायाला लागत नाहीत. विषयाच्या इच्छेने आपले आयुष्यही ते कवडी मोल करत नाहीत. लाखो रुपये खर्च केले तरी आयुष्याची अर्धघडी मिळवायची नाही अशा अमोल आयुष्याने भक्त परमार्थ जोडीत असतो व विषयांच्या राशीत थुंकून टाकतो. राजे लोकसुद्धा राज्याचे वैभव टाकून देऊन वनाला जातात व विषयासक्ती थुंकून टाकून परमार्थ साधतात. पूर्ण भक्तीची गोडी काय सांगावी. खरा भक्त अर्धक्षणसुद्धा वाया जाऊ देत नाही. सारे आयुष्यच तो कृष्णार्पण करून सोडतो. त्याप्रमाणे पुत्रदारादिक जी कोणी असतील त्यांना व स्वतःला तो भगवत्स सेवेलाच अर्पण करतो. पुत्रदारादिक माझी आहेत अशी ममता तो मनात बाळगत नाही. स्त्रीपुत्र आपला देह, घर व प्राण यांच्या अंतर्बाह्य परमात्म्यांचाच भरलेला तो पाहत असल्यामुळे संकल्पाशिवायच म्हणजे अर्पण करतो असे न म्हणताना सहजच सर्व ब्रह्मार्पण होत असते. अशा प्रकारे स्त्री, गृह, देह व संपत्ती ही सर्व शुद्ध श्रद्धेने आत्मार्पण करून सर्व काल जे भजन करतात तेच भक्त श्रीहरीला अत्यंत प्रिय होतात. यच्चयावत प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये वास करणारा परमात्र भगवान श्रीकृष्ण त्याला स्वहित साधण्याकरता जो सर्व सेवे करून भजतो त्याची त्या हृदयस्थ परमात्म्याच्या ठिकाणी जोपर्यंत दृष्टी स्थिर झाली नाही तोपर्यंत त्याचे सर्वात्म भावनेने सगुण मूर्तीचेच हृदयामध्ये ध्यान भजन करावे. ध्यानात सगुण मूर्तीही नीट येत नसेल तर प्रतिमेचे ध्यान व भजन करावे. त्यातही चल व अचल अशा दोन्ही प्रकारच्या मूर्ती गुरुपदेशाप्रमाणे समसमान आहेत अशा भावनेने भजन करावे. उपासक लोक आपल्या घरात ज्यांची पूजा करतात त्या चलमूर्ती म्हणून समजाव्या आणि द्वारकादी क्षेत्रातील पांडुरंगादी पुराण प्रसिद्ध मूर्ती ह्या स्थावर म्हणजे अचल मूर्ती समजाव्या. त्या मूर्तीहूनही श्रेष्ठ स्थान ब्राह्मण समजावेत. ते पूर्णत्वाने पूज्य होत. त्यांचे सदा सर्वकाल सर्व परीने भजन करावे. त्या ब्राह्मणांमध्ये सुद्धा सदाचार संपन्न असा क्षत्रिय म्हणजे देववेत्ता ब्राह्मण श्रेष्ठ होय. त्याहून वेदशास्त्राप्रवीण असेल तो अत्यंत श्रेष्ठ म्हणजे पूज्य समजावा. त्यातही जे भागवत म्हणजे भगवत असून निरंतर भागवत धर्मामध्ये तत्पर राहत असतील ते निष्काम भावाने भगवत भक्ती करत असून ज्यांना श्रीकृष्णावर पूर्ण भाव असेल, ज्यांना हृदयस्थ श्रीकृष्ण हाच आत्मा, श्रीकृष्णनाथ हाच त्यांचा अनन्य स्वामी असे जे पूर्ण भगवत भक्त असतील तेच भक्तांना खरोखर पूज्य होत. ज्याचे देव, मानव व वेदही स्तुतिपाठक भाट होतात तो सद्गुरू अत्यंत थोरपणाने शिष्याला सर्वस्वी म्हणजे सर्वांपेक्षा अधिक पूज्य होय हे लक्षात ठेव. गुरु आणि ब्रह्म ही दोन्ही समान असे म्हटले तर हे बोलणे सुद्धा गौणच दिसते. कारण गुरुवाक्यानेच ब्रह्माला ब्रह्मत्व येत असते तेव्हा समान असे म्हणावयाला मुळी भिन्नत्व उरतच नाही. देवाच्या ठिकाणी जसा भाव ठेवतात त्यात सद्गुरुचरणी सद्भाव ठेवावा. कारण गुरूंमध्ये आणि देवांमध्ये भिन्नत्व भावच नसतो. त्यामुळे देवाची पूजा केल्याने गुरुला संतोष होतो आणि गुरुची पूजा केल्याने देवाला संतोष होतो. नावे दोन झाली तरी आनंदाने ते एकाच स्वरूपात राहतात. सोने आणि कंकण ही नावे दोन असली तरी सोने हे एकच. त्याप्रमाणे गुरुमध्ये आणि ब्रह्मामध्ये भेदभाव असत नाही. त्या सद्गुरूचे भजन तन मन धन लावून निष्कपट भावाने करावे. आपण सर्व सह वर्तमान श्री गुरुच्या चरणी आत्मार्पण करावे. त्याचप्रमाणे साधू व ज्ञानसंपन्न श्रोते हेही सद्गुरू समानच मानावे. त्यांच्याबरोबर संवाद करीत आपण श्रवण व निरूपण करीत राहावे. अशांजवळ कथानुवाद करीत असता परस्परांना निजात्मबोध घडून या गुह्य ज्ञानसंवादाने परमानंद भरून वाहू लागतो. याप्रमाणे
हरिकथेच्या आवडीमुळे परस्परांमध्ये विलक्षण श्रद्धा उत्पन्न होते आणि एकमेकांमध्ये सुखसंवाद करत राहून ते आत्मसुखाची गोडी चाखत असतात. ती निजसुखाची गोडी एक वेळ चाखली की दुःखाच्या राशी लयास जातात. ह्याप्रमाणे भक्ती साम्राज्याची गुढी उभारून साधकांनी स्वानंद साम्राज्याचा उपभोग घेत असावा. सद्भावाने अभेद भजन करीत असताना भक्तांना स्वानंदाची पूर्णपणे प्राप्ती होते. हे राजा, त्या स्वानंदाचे खरेखुरे चिन्ह सांगतो, ते श्रवण कर. हरिकथेचा महिमा कसा आहे हे भक्तिभावाने विचारणाराला आणि सांगणारालाही फार मोठे पुण्य लागते. पातक औषधालाही मिळत नाही. ज्याच्या केवळ नामस्मरणाने साधी पातके नाहीशी होतात, तो स्वतः अंतःकरणात प्रकट झाला म्हणजे मग पातकाला थारा कसा मिळणार? साधनरूप भक्तीच्या युक्तीने सप्रेम भक्ती उत्पन्न होते. हे ज्ञानसंपन्न चक्रवर्ती राजा, त्या भक्तीची स्थिती सांगतो, ऐक. सद्भावाने केलेला अभेद भक्तीने हृदयामध्ये श्रीहरी प्रकट होतो, तेव्हा देहाच्या बाहेरची चिन्हेही एकदम पालटतात. परस्परांमध्ये अध्यात्मपर संवाद होऊ लागला म्हणजे अंतरात स्वरूपाचा बोध होतो. त्यावेळी नेत्रांमध्ये अश्रू भरून येतात, अंगावर घाम डबडबतो आणि प्राणाची गती कुंठित होते. चित्त चैतन्याची भेट झाली की आनंदाने कंठ भरून येतो, अंगावर रोमांच उभे राहतात व दृष्टी अर्धोन्मिलित होऊन स्तब्ध होते. अच्युताने चिंतन केले की प्रेमाने मन गहिवरते. तो मोठमोठ्याने रडू लागतो. अनिवार्य हुंदके घेऊन तो घुसमटू लागतो. त्या रडण्याबरोबरच त्याला हर्षही उत्पन्न होतो. त्या हर्षाच्या भरात तो पोट धरून खदाखदा हसूही लागतो. तो म्हणतो, आजपर्यंत मी देहा अहंकारामुळे मोहमदाने ग्रस्त झालो होतो, तो गुरुकृपाजन्य बोधाने मुक्त झालो असे म्हणून त्या परमानंदानेच डुलत असतो. मी व माझे या संसार भावनेने मला मीच चुकलो होतो. तो सद्गुरुवचनाने मी भेटलो अशा आनंदाने तो उल्हासित होतो. सद्गुरूचे वचन किती हो आश्चर्यकारक, माझे निजसुख मी त्यामुळे भोगतो अशा आश्चर्याने तो स्वानंद भरीत होऊन डोलू लागतो. संसार बागुलाचे भय कसले लागले होते कोण जाणे, पण ते गुरुवाक्याने खरोखर नाहीसे करून टाकले असे म्हणून निर्लज्जपणाने तो नाचूही लागतो. आईला डोळ्यांनी पाहताच मूल ज्याप्रमाणे थैथयाटाने नाचू लागते, त्याप्रमाणे गुरुवाक्याचा प्रताप मनात आणून आपल्या छंदाने तो निजभक्त नाचू लागतो. आत्मबोध प्राप्त झाल्यामुळे नृत्य विनोदाने तो परोपरीची भगवंताची पदे मोठ्या आनंदाने स्वयंस्फूर्तीने गाऊ लागतो. त्या गुणानुवाद कीर्तीच्या गजराने सारे त्रैलोक्य आनंदाने दुमदुमून जाते. त्या आनंदोद्वाराने संतुष्ट होऊन परमानंदाला ऊत येतो. ते गाणेही सोडून देऊन तो अतिशय जोराने ओरडूच लागतो. माझे गाणे मीच ऐकावे असे दुसरे असे काही नाही, काही नाही असेच तो म्हणत असतो. गाणाराही मीच व ऐकणाराही मीच, माझे गाणेही खरोखरच मीच. या साऱ्या जगामध्ये एकुलता एक मीच, द्वैत्य असून द्वैत्याची गोष्ट नाही अशी त्याची स्थिती होते. भक्तिभावाने भगवंताची सेवा करीत राहिली म्हणजे कर्मक्रिया आपोआप थांबते. अहम सोहम नाहीसे होऊन वृत्ती लयास जाते. अशा प्रकारे प्रेमयुक्त भक्ती वाढली असता साधकाचे साधन श्रम नाहीसे होतात. भवभ्रम सारा फिटून जातो व चारी वाणी सह वर्तमान इंद्रियांना शांती प्राप्त होते. जेथे एकही नाही व दुसरेही नाही, पुढेही नाही व पाठीशीही नाही, जसे सुखही आत्मसुखामध्ये विरून जाते, ते स्वरूपच निश्चय करून शिष्य होतात. बाळकाचे लळे कसे पुरवावे हे त्याला व्यालेली एक माताच जाणते. त्याप्रमाणे शिष्याला पूर्ण बोध करून देण्याचा कळवळा एक सद्गुरूलाच माहीत असतो. मुलाला अहंकार घालून सजविल्याचे समाधान भोगणे हे जसे एका आईलाच कळत असते, त्याप्रमाणे शिष्याच्या सुखाने सुखावणे हे पूर्णपणे बोधामुळे एका सद्गुरूलाच माहिती असते. इंद्रियांना ज्याचे स्थान माहीत नसते, मनाला व वाणीलाही जे अगोचर, बुद्धीलाही ज्याची मर्यादा रेखा कळत नाही, अशी निर्विकार निजवस्तू आहे. दृष्टीला प्रत्यक्ष दाखवावा किंवा हातामध्ये जसा एखादा पदार्थ द्यावा तसा काही परमार्थ दाखवता किंवा देता येत नाही, पण त्याचासुद्धा एक सद्रूप शिष्याला बोध करून देतात. शिष्याला प्रबोध करण्याच्या
कामी सद्गुरू हा विलक्षण उपदेशक आहे. म्हणून शिष्याच्या सुखाने गुरुराज हा स्वानंद म्हणजे परमानंद भोगतो. शिष्याला जसजशी परब्रह्माची प्राप्ती होत जाते तसतसा त्याच्या भ्रमाचा निराश होत जातो. त्यामुळे सद्गुरूचा सुखसंभ्रम वाढू लागतो. रणांगणावर सेनापती शत्रुसैन्य उधळून टाकतो, पण इकडे राजा यशाचा ध्वज उभारतो. तद्वत शिष्याने परमानंदामध्ये बुडी दिली की गुरु हा सुखसागरात पोहू लागतो. अशी शिष्याविषयी निस्सीम कळवळ व सद्रूपमध्ये वास करते. त्याच्याकडेच अनन्य श्रद्धेने हे म्हणजे पूर्वी सांगितलेले सारे भागवत धर्म शिकावेत. अशी ही भागवत धर्माची स्थिती आहे. सद्गुरूला शरण जाऊन भागवत धर्मोक्त भगवतीचा अभ्यास करावा. त्या भक्तीच्या योगे मायेची शक्ती बाधू शकणार नाही. माया ही वेदशास्त्राच्या अभ्यासाने आवरली जाणार नाही. ब्रह्मादिकांना सुद्धा ती अतिदुस्तर आहे. परंतु भगवंताकडेच ज्यांचा लय लागला ते मात्र हरिनामाच्या नुसत्या स्मरणानेच ते सुखाने तरून जातात. हरिनामाच्या गर्जनेपुढे माया ही तात्काळ पळून जाते. म्हणून तरणोपाय होऊन हरिभक्तांच्या सुखाचे भरते येते. हे राजा, ही माया परात्पर अशा नारायणाची आहे. ती नारायणाच्याच पापाने भजन केल्याने सहज तारता येते. त्या भजनाचा उपाय तुला सांगितला. मायेला तरून जाण्याला उपाय काय म्हणून विचारले होतेस, तर हे राजेश्वरा, मुख्य भगवत भक्ती हाच एक त्यास उपाय आहे असे तू पक्के समज. भक्तीपाशी नित्य तृप्ती असते, भक्तीपाशी नित्य मुक्ती असते, भक्तीपाशी भगवत प्राप्ती राहते आणि हरिभजनानेच मायेची निवृत्ती होते. हरिनामकीर्तनाच्या गजराने माया जीव घेऊन पळते. हरिभजनाच्या सामर्थ्याने साधे भोळे भक्तसुद्धा ही महामाया तरून जातात. त्या नारायणाची भक्ती केल्याने निजभक्ती माया सहज तरून जातात. त्या नारायणाची मुख्य स्वरूपस्थिती कशी असते ते चक्रवर्ती जनक राजाने त्या नवयोग्यांना विचारले. सर्व भूतांच्या ठिकाणी भगवत भाव ठेवणे हाच माया तरून जाण्याचा उपाय आहे. हे ऐकून राजाला आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात त्याने परब्रह्मस्वरूप त्यांना विचारले. ज्या नारायणाची भक्ती केली असता उत्तम भक्त माया तरून जातात, त्या नारायणाचे निजस्वरूप राजाने मोठ्या उत्कंठेने विचारले. ब्रह्म परमात्मा नारायण हे एका वस्तूलाच म्हणतात, तर ती वस्तुनिष्ठा म्हणजे त्या वस्तूची निजशक्ती कशी असते हे सांगोपांग सांगण्याबद्दल राजाने प्रश्न केला. सर्व जगाचे हे अधिष्ठान अंतर्बाह्य, ज्याची परिपूर्ण व्याप्ती त्या स्वरूपालाच नारायण असे वेदज्ञ बोलतात. तुमच्यासारखे ज्ञाननिधी खरोखर मला भाग्यानेच मिळाले आहेत. तुमच्या वचनामृताच्या बोधामुळे माझी अहमबुद्धी गळून गेली. तुमच्या भाषणाने स्वानंद स्फूर्ती उचंबळून आली. चित्तवृत्ती तर इतकी लुब्ध झाली आहे की कितीही श्रवण केले तरी पुरेच वाटत नाही. राजाचा हा महत्त्वाचा प्रश्न ऐकून प्रबुद्धाहून धाकटा पिप्पलायन मोठ्या आनंदाने बोलावयास पुढे सरसावला. ज्याच्यापासून विश्वाची उत्पत्ती होते, ज्याच्यामुळे रक्षण घडते, ज्याच्या योगाने प्रळयकाळाला प्रळयशक्ती प्राप्त होते, असा त्रैलोक्याच्या तिन्ही अवस्थांचा जो मुख्य कारण, ह्याप्रमाणे जगाचा तो मूळ हेतू, पण आपण मात्र स्वस्वस्थेने हेतुरहित व सदा सर्वकाल सच्चिदानंदाने परिपूर्ण तोच नारायण होय, हे तू निश्चयपूर्वक जाण. सकाळ, संध्याकाळ व दुपार या तिन्ही वेळी गगन जसे अलिप्त असते, त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती व लयांमध्ये सुद्धा परमात्मा नारायण हा अलिप्त असतो. आता उत्पत्ती, स्थिती, प्रलयांना पाहणारा कोण असतो असेही तू कदाचित म्हणशील. याकरता स्पष्टार्थासाठी दृष्टांत ऐकून ठेव. जागृती, स्वप्न आणि सुपूर्ती या तिन्हींनाही व्यापून समाधीच्याही पलीकडे ज्याची साक्षीत्वाने स्फुरते तोच निश्चय करून नारायण असे जाण. जागृतीचे ज्ञान, स्वप्नांचे मिथ्याभान आणि सुपूर्तीचा पूर्ण साक्षी असा जो तोच म्हणजे शुद्ध चैतन्यच खरोखर नारायण होय. याप्रमाणे परमज्योती परमात्मा जो त्रिभुवनातील सर्व जीवांचा हृदयस्थ, त्यालाच हे राजवर्या निश्चय करून नारायण म्हणतात, हे लक्षात ठेव. असे जर ब्रह्माचे स्वरूप सांगू लागले तर ब्रह्मप्राप्ती अगम्य आहे असे वाटेल. याकरता ब्रह्म सहज हातास येईल अशी युक्ती सांगतो ती ऐक. परमात्मा पूर्ण तुझ्या हृदयातच राहत आहे. त्याच्या योगानेच मनबुद्धी
प्राण आणि इंद्रिये ही चलनवलन पावतात. डोळे त्याच्याच तेजाने रूप पाहतात, त्याच्याच स्वादाने रसनारसाची रुची घेते, त्याच्याच अवधानाने कानाला शब्दज्ञानाचा बोध होतो, त्याच्याच योगाने अहंकाराला अहंभाव धरता येतो, मन मनन करू शकते, त्यामुळे चित्ताला चिंतन करता येते, बुद्धीला त्याच ब्रह्मज्ञानशक्तीचे बोधत्व जाणतेपणा येतो, त्याच्याच योगाने जडदेह सचेतन होतो, त्याच्यामुळेच स्वचेला शीत उष्ण व मृदू आणि कठीण कळते, पायाचे चालणे व हाताचे देणे घेणेही त्याच्याच सत्तेने होते, त्याच्याच योगाने प्राणाची श्वसनक्रिया व डोळ्यांची उघडझाप होते, त्याच्याच आनंदलेशाने प्राणी जनेंद्रियाने विषयानंद भोगतात. अशा प्रकारे त्रिभुवनाचा जो चालक तो स्वानंदाने हृदयामध्ये वास करतो, त्यालाच नारायण असे म्हणतात. खरोखर परमात्मा तोच होय. आता ज्याच्या योगाने मनबुद्धी व प्राण इंद्रिये सारी वावरत असतात, तो त्याच्या अधीन आहे असे तू कदाचित म्हणशील, तर ते मात्र कल्पनातीत घडावयाचे नाही. अशा त्या स्वरूपाला ज्ञाता होऊन जाणावयास जाशील, तर ते जाणावयाचे तेच नेणशील. कारण ज्ञातेपणाने म्हणजे आपण ज्ञाता व तेच ध्येय ज्ञानाने बुद्धीच्या आत्मस्वरूपामध्ये प्रवेश होत नसतो. जाणीव आणि नेणीव हे सारे भाव सोडून केवळ सद्भाव म्हणजे सत्ता मात्र स्थिती उत्पन्न होईल, तेव्हाच परब्रह्माप्रत आपोआप पावता येईल. वैकुंठ, कैलास, क्षीराब्दी इत्यादिकांची मनकल्पना करू शकते, पण आत्म्याची खरीखुरी कल्पना करावयाला मनबुद्धी या दिकांना सामर्थ्य नसते. जे मन स्वतः त्रिभुवनाची कल्पना करू शकते, ते मन आत्मस्वरूपामध्ये प्रवेश करू शकत नाही. बुद्धी ही पूर्ण निश्चयात्मक खरी, पण तिलाही परब्रह्म अगम्यच आहे. जे मनबुद्धीला अगोचर ते वाणीलाही अत्यंत दुस्तर असे जे परात्पर परब्रह्म, जे शब्दाला तर केव्हाच गोचर होणे शक्य नाही. आकाशाला मोठेत बांधू म्हटले तर चारही पदर रिकामेच पडतात, पण तद्वत शब्दांनी परब्रह्म सांगावयास जावे, तो शब्दार्थाचे धर्मच नाहीसे होतात. प्राणाच्या गतीने जी क्रियाशक्ती चळते, ती क्रियेलाही परब्रह्म आकलन होत नाही. मग इंद्रियांना ते कोठून सापडणार? ज्याप्रमाणे डबक्यात प्रतिबिंबित झाला असला तरी त्या योगे सूर्य काही ओला होत नाही, त्याप्रमाणे मनबुद्धी आणि इंद्रिये यांच्या पलीकडे परमात्मा आहे असे तू निश्चयाने समज. मनाचे जो अनादि मन, बुद्धीची जो सज्ञान बुद्धी, नेत्राचा जो आद्य नेत्र, कानाचेही लक्ष लावून ऐकणारा जो कान, नाकाचे जो मूळ नाक, जो जिव्हाचेही जिव्हा, जो त्वचेची अंतर्त्वचा आणि जीवाचा जो जीव, जो इंद्रियांचा प्रकाशक कर्म करूनही तो अकर्ता, तो इंद्रियार्थांना केव्हाच विषय होऊ शकणार नाही. जेथे बुद्धीची दृष्टी पोचत नाही, तेथे मनपाळाने मन कसे शिरणार? मग श्रवण, नयन, घ्राण आणि योगाने विषयांच्या संयोगाने तो कसा भेटणार? प्राणाची शक्तीही ज्याच्यापर्यंत पोचू शकत नाही, तिथपर्यंत वाणी तरी कशी पोचणार? ती लाजून आपणच मार्गे परतते. मग कर्मेंद्रियांची त्यापुढे अशी प्रतिष्ठा चालणार. अग्नीपासून क्षणोक्षणी अनेक ज्वाला अथवा ठिणग्या निघतात, परंतु ज्यामध्ये अग्नीचे पूर्वस्वरूप काही प्रकट होत नाही, किंवा सूर्यापासून असंख्यात सूर्यकांत चकाकू लागतात, परंतु त्या सूर्यकांतात काही सूर्य प्रकट होत नाही, अथवा समुद्रापासून ज्याप्रमाणे अनेकानेक लाटा उत्पन्न होतात, पण त्या लाटांमध्ये समुद्राचे संपूर्ण अंग कधीच प्रकट होत नाही, तद्वत ब्रह्मापासून अनेक इंद्रिये व्यक्त होतात, पण त्या इंद्रियांना ब्रह्माची ओळख कशानेही व कधीही होणे शक्य नाही. केळ्यापासून जर केळ उत्पन्न होईल किंवा साखरेपासून ऊस उत्पन्न होईल, तर इंद्रिये ब्रह्माला जाणतील, पण ते ब्रह्मदेवादिकांना सुद्धा साध्य नाही. इंद्रियांना जर ब्रह्मज्ञान होत नसेल, तर जीवांचे बंधन कधीच तुटावयाचे नाही. त्यामुळे जन्म मरण हे कधीच चुकणार नाही. शब्ददेवा परोक्ष म्हणजे शब्दामुळेच उपरोक्ष अनुभव अशी श्रुतिशास्त्रांची उत्पत्ती आहे असे म्हणतात. तेही मग खोटेच वाटते. असे खरोखर तू मानशील तर राजा, शब्द आपण लय पावतो व जीवाला ब्रह्मज्ञान देतो, त्याविषयीचे निरूपण सांगतो, ते नीट लक्ष देऊन ऐक. जीवाला संसारबंधातून सोडवावयाचे किंवा वेदांची आवेशाने पैज करून विडाच उचललेला आहे,
पण सर्व तत्वांची छाननी करून पाहत असता त्यांनाही हातच टेकले. श्रुतीने नेती नेती या शब्दांनी अनात्म पदार्थांचा निषेध दाखवून आत्मस्वरूपाची खूण पर्यायाने सांगितली, पण आत्म्याचे प्रत्यक्ष स्वरूप काही वेदांना सांगता आले नाही. शब्दाला जे शब्दविता येत नाही तेच परब्रह्म असे समजावे. ती खूण ज्याच्या लक्षात येते तो स्वतः सहजी ब्रह्मरूप होतो. श्रुती नेती नेती म्हणजे हे नव्हे हे नव्हे अशा निषेधरूप वचनांनी परब्रह्म दाखविते. हा श्रुती शब्दांच्या साह्याने निशब्द परब्रह्माला तो जाणू शकतो, तोच परब्रह्माला पोचतो. शब्द आपल्या निषेधाचे ज्यांचे ज्ञान करून देतो, त्या तत्वामध्ये ज्याची बुद्धी समरस होते ते तत्वच निश्चय करून परब्रह्म होय. निषेधाचे अखेर मर्यादास्थानही तेच. शब्द आपल्या सर्व शक्तीसह लय पावून जीवाला ब्रह्मप्राप्ती करून देतो. शब्द देवा परोक्षिती म्हणजे शब्दापासून उपरोक्ष ज्ञान म्हणतात ते ह्यालाच. जेथे वाणी निखालस कुंठित होते, जेथे मन आणि बुद्धी पोचत नाही, तीच निषेधाची सीमा होय. त्यालाच परब्रह्म असे म्हणतात. जे वाणीला बोलावते परंतु वाणीकडून मात्र जे बोलले जात नाही ते मनबुद्धीदिकांना जाणते, पण मनबुद्धी मात्र ज्याला जाणत नाही. जे नेत्रांना रूपादी दाखवते पण नेत्र मात्र ज्याला पाहत नाही. जे श्रवण व घ्राण यांना ऐकण्याची व वास घेण्याची शक्ती देते, पण ती मात्र ज्याला जाणत नाही. तात्पर्य सर्वांना जे जाणणारे पण सर्व मात्र सर्वथा ज्याला जाणत नाहीत. ज्याला जाणण्याला दुसरे असे कोणीच नाही, असे जे स्वयंवैद्य म्हणजे आपल्यासच जाणणारे, ज्याला जाणणारे दुसरे नाही, त्यात शब्दाला प्रवेश करावयाला अवकाशच नाही. जे कृश नाही व विपुल नाही, जे सरळ नाही आणि वाकडेही नाही, जे सूक्ष्मही नाही आणि स्थूलही नाही, अशी ती केवळ निर्विकार वस्तू आहे. ज्याला रूप नाही व गुणही नाही, ज्याला आश्रम नाही व वर्णही नाही, ज्याला मी पण नाही व तंतू पण नाही, तेच ज्याला जन्म